या भारतामध्ये क्रांती आणि प्रतिक्रांतीचा एक इतिहास आहे। इथला संघर्ष हा ब्राह्मण विरुद्ध बहुजनाचा हा संघर्ष आहे। ब्राह्मण विरुद्ध ब्राह्मणेतराचा हा संघर्ष आहे। जसा बळी पाताळी घातला, त्याच्यानंतरचा कालखंड पाहिला तर कृष्णा भास्कर कुलकर्णी लपवून ठेवला आणि शिवाजी महाराजावरती वार केला। त्याच्यानंतर पूर्ण 100% पेहराव मुसलमान भरून गोडसे आला आणि गांधीची हत्या केली। त्याच पद्धतीनं आज जो CJIवरची जो शूज फेकला तो फक्त त्याचं नाव प्रशांत किशोर एवढं समोर आलं, परंतु तिवारी आहे तो झाकून ठेवला। ही या देशाची ही व्यवस्था आहे। आणि म्हणून तो जो शूज फेकला गेला तो शूज CJI गवईवर नाही फेकला गेला, व्यक्ती म्हणून व्यक्तीवर नाही फेकला गेला, तर या व्यवस्थेमध्ये मनुस्मृतीचे जे समर्थक आहेत त्या समर्थकांना जी खदखद आहे मनामधनं, ती खदखद उपाळून बाहेर आली आणि त्याचा तो परिणाम झाला। आणि म्हणून मी ज्या वेळेला आपण थोडंसं मागे जाऊन पाहिलं तर CJIनी ज्या वेळेला शपथविधी घेतला, शपथविधीनंतर बार काउन्सिल ऑफ महाराष्ट्र आणि गोवाने मुंबईला कार्यक्रम ठेवला। त्या कार्यक्रमामध्ये प्रोटोकॉलनुसार जे कोणी यायला पाहिजे आहेत आणि तिथला पोलीस महासंचालक यायला पाहिजे, हे जे कोणी आहेत ते यायला पाहिजे, परंतु हे सारेच्या सारे अनुपस्थित राहिले। त्याही वेळेला CJI गवईनी साहेबांनी एक स्पष्ट शब्दामध्ये आपण ज्याला काय म्हणतो की नाराजी व्यक्त केली। पण ती नाराजी व्यक्त केली असताना ते जी न येण्याचं कारण होतं ते कारण तुम्ही शूद्रातले आहात आणि आम्ही वर्णव्यवस्थेतले अतिशय उच्च दर्जाचे आहोत। ही जी समीकरण डोक्यामध्ये आहे हे आज 21व्या शतकामध्ये जरी जग कम्प्युटरवर घेऊन जगामध्ये कुठं गेला असेल, चंद्रावर गेला असेल, तरीसुद्धा आम्ही सनातनी म्हणणारा वर्ग आजही धर्माच्या याच्यामध्ये अडकलेला आहे। अशी परिस्थिती। आमची मागणी एवढीच आहे की त्याच्यावरती अतिशय कठोर कारवाई व्हावी, अतिशय कठोर कारवाई व्हावी, कारण हे राष्ट्रद्रोह आहे, धर्मद्रोह आहे आणि संविधान विरोधी कृत्य आहे। याच्यातून धार्मिक तेढ, धार्मिक दंगली, धार्मिकता तयार होऊ शकते, देशामध्ये अराजकता पसरू शकते, म्हणून त्याच्यावरती अतिशय कठोर कारवाई झाली पाहिजे।